पुण्यास हा कोणता विभक्ती प्रयोग आहे? राम पुण्यास गेला या वाक्यात पुण्यास हा कोणता विभक्ती प्रयोग आहे? तर दिलेले पर्याय आहेत अपादान, अधिकरण, संप्रदान आणि कर्मणी. तर योग्य उत्तर आहे संप्रदान. यानंतर दुसरा प्रश्न बघूया. फळे खाल्ली जात आहेत, फळे खाल्ली जात आहेत या वाक्यात कोणता प्रयोग आहे? दिलेले पर्याय आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भाव प्रयोग, संप्रदान. तर याचं योग्य उत्तर आहे कर्मणी प्रयोग. झाडावरून पान गळले या वाक्यात वरून हा कोणता अव्यय आहे? वरून हा कोणता अव्यय आहे? तर दिलेले पर्याय आहे कालवाचक, संबंधवाचक, स्थानवाचक आणि प्रश्नवाचक. योग्य पर्याय आहे स्थानवाचक. पुढचा प्रश्न बघूया. सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? दिलेले पर्याय आहेत नयन, सिंधू, गिरी आणि नभ. तर योग्य पर्याय आहे सिंधू. नयन हा डोळ्याशी संबंधित आहे, गिरी म्हणजे पर्वत, नभ म्हणजे आकाश. तर यानंतर पुढचा प्रश्न बघूया. रामायण या ग्रंथाचे रचनाकार कोण? दिलेले पर्याय आहेत वाल्मिकी, व्यास, ज्ञानेश्वर आणि तुकाराम. तर योग्य पर्याय आहे वाल्मिकी. कारण आपल्याला माहिती आहे व्यासांनी महाभारत रचले आहे, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि तुकाराम महाराजांची गाथा सर्वप्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न. माझे मन प्रसन्न झाले, माझे मन प्रसन्न झाले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? तर दिलेले पर्याय आहेत अकर्मक, सकर्मक, सहाय्यकारी आणि भावी. योग्य पर्याय आहे अकर्मक. पुढचा प्रश्न बघूया.